नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 23 एप्रिल 2024 सायंकाळचे 5 वाजलेत. आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तांबटी मार्केटला. काल तांबटीची बाजार सुधारली होती आणि सर्व व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं आता पडणार नाही. आज अचानक आवक अचानक वाढली आणि व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा बाजार पाडली आहे का? 250 रुपये आजही बाजार आहे टिकून. काल तुम्ही 300 माझा आवक वाढल्यावर त्याच्या पुढे काय नाही. शेतकरी एकाच माझ्या शब्द आलं, आवक वाढली का बाजार पडते. नाही बाजार पडेल नाही म्हणत याला. बाजार 100 रुपये 250 रुपये कमी बाजार झाली का 300 रुपये बाजार होईल. मग 3 वळले 300 रुपये स्टार्टिंग चांगला माल पाहिला मी. 300 रुपयाचा भाव होता ना. पण मग काल यांचं म्हणणं होतं दररोज आज पण घेतले दादा मी 321 ने आता आल्याला गाडी 2 टाकले आम्ही. मग 311 321 हे जे माल उभे हे लोडिंगला नाही चालणारे माल आहे. हे लूज नरम गरम माल आहे. मग ते स्वस्त जाणार ना. जे भारी माल होते ते निघून गेले. आता हलके माल थोडीच त्या भावात जाणार. कोणती व्हरायटी चालते लोडिंगला विरांग अथर्व बस. ओके. आता कलर येत नाही, चांगला कलर नाही. भाऊ काय परिस्थिती आटली? माल 300 350 रुपये गेले. नंतर थोडीशी आवक वाढली. आता स्थिर झालं. बाजार थांबून घेतला माल घेणं थांबून घेतलं. हा, त्यांना माहिती शेतकरी कमी करणार आहे बाजार. आज खरंच प्रचंड आवक झालेली. आवक वाढली कालची बाजार ऐकून. पण व्यापाऱ्याचं म्हणणं आहे का बाजार पडलेली नाही, बाजार स्थिर आहे आणि चांगला मालाला उचल आहे. ठीक आहे, धन्यवाद. 300 रुपये 1 तासापूर्वी झाला आमचा. हा हा हा. इकडे बाजार पडली. व्यापाऱ्यांनी परत गाडी पाठवली होती. पण त्याने काय झाली दुसरा माल 210 रुपये भेटला तो गाडी बरोबर राहिला. हा बरोबर. ही अशीच आयडिया राहते व्यापाऱ्याची. थोडी आवक वाढली 300 रुपये गाडी ठरवली. जर अशी बाजार पडली असती तर मग बाजार वाढली असती दिला असता का? नसता वाढून दिला ना. पण मग जाऊ द्या, एका जत्रान देव म्हातारा नाही होत. पुढच्या वेळेस त्याला उभं करायचं का नाही ते आपण ठरवायचं. पुढच्या उभाच नाही करायचं. मग आजचं काय त्याच्यावर शिटून भांडायला लागत होतं. भांडार त्या कमिटीवाले भाग नाही घेते ना. तुम्ही मिटवा. तुमची लाल पावती दाखवा मग बोला. ते म्हणजे भाव करतात लाल पावती. लाल पावती व्यापारी देते नाही इथं जागेवर. म्हणजे बाजार समिती भांडणात पडत नाही पडत. ते म्हणते लाल पावती दाखवा. तुमचे पैसे अटकायचे तर आम्ही जबाबदार राहू. असं बघा मित्रांनो, इथे घोर फसवणूक झाली. म्हणजे डायरेक्ट 100 रुपयाचा 300 रुपयाने भाव ठरवून घेतला. थोडी आवक वाढली, बाजार रिवर्स झाल्यामुळे यांना परत काढून दिले आणि 210 आणि दुसरीकडून माल घेऊन टाकला. ठीक आहे, चला चांगला माल आहे नाही विकलच. कोणती ही व्हरायटी? 6242 व्हरायटी. 270 आमची गाडी मागून घेतली ना. आता थोडी आवक वाढली तर लगेच गाडी रिटर्न पाठवून दिली म्हणे. गाडी फेल झाली म्हणे. काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा बरं. ही दुसरी कंप्लेंट आहे आता. दुसरी कंप्लेंट आहे माझी. 270 रुपयाने लेबल दिला आम्हाला 270चा. आणि थोडी आवक वाढली इकडे. थोड्या गाड्या वाढल्या. पेट बी भरा गेल बाकी ले सकत नाही म्हणे. गाडी फेल झाली म्हणे जवाहरला. सोपाच्या झाले. त्याला काही ऍक्शन नाही घेतलं. ऍक्शन काय नाही. आता शेतकऱ्यांची एकजूट असले सगळं होईल बरोबर. पण मग आता त्याला काय ऑप्शन नाही ना. दुसरा लगेच 200 निघून जाईल त्याचा. हा ना. आता काय दुसरी केस आहे DNG माल घेऊन आणि परत काढून दिले. कोणती व्हरायटी? 6242. तू तर लिहिले नाही मला. जय महाराष्ट्र दिला का? वेचून ठेवलाय काय बा? 275. आता थोडं मार्केट डाऊन झालंय. हा आधी 300 प्लस 300 पर्यंत होतं. पण मग हा दिलेला आहे का? कारण 1-2 व्यापाऱ्यांनी काय केलं परत पाठवून दिले. नाही दिलेलं आहे 275 ने. ओके. DNG गाड्या परत पाठवून दिल्या वाटतं. पैसे का माझ्याकडे काय भाव विकली टमाटी ते सांगा. चांगले टमाटे 250 रुपयांनी दिली आज. कोणती व्हरायटी? 1057 आणि त्यातल्या लाल काढलेले काळे. हलक्याला विचारते नाही ना. हा चांगल्या माल ते एका पर्यंत म्हणणं झालं. हा विरांगला आणि अथर्वला आजही 300 पर्यंत माल. 311 पर्यंत आहे. 311 गेले. 250 दिला हा व्हरायटी वाईज. पण मग हलका माला ते हलकेच घेतील. ते शेवटला घेतील. आज कुठली गाडी? नायगाव. कमी होते आज. काल फारच कमी होते. ठीक आहे, चला आता काय आवक वाढल्यावर थोडी 10-20 कमी. धन्यवाद.